नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. निरनिराळे विषय घेऊन मी तुमच्या समोर नेहमी येत असते. यावेळेसही मी एक अत्यंत छान असा एक विषय घेऊन आली आहे आणि तो विषय आहे म्हणजे श्री भगवद्गीता. अ, आपल्या मनामध्ये भगवद्गीतेबद्दल म्हणजे आपल्याला फक्त बऱ्याचदा ऐकूनच सगळं माहिती असतं आणि काही श्लोक आपण कानावर पडतात त्यामुळे ते माहिती असतात आणि श्रीकृष्ण साक्षात भगवंतानी अर्जुनाला रणभूमीवर सांगितलेली एक उपदेशात्मक किंवा तत्वज्ञान असं एक आपल्या मनामध्ये एक चित्र असतं. तर असेच काही माझ्याही मनामध्ये होतं आणि काही शंका होत्या. तर त्या शंका विचारण्यासाठी म्हणून मी अ, माधवीताई जोशी यांना भेटले. तर त्या माधवीताई जोशी यांनी संस्कृत या विषयावरची आणि तत्वज्ञान या विषयावरची पदवी घेतलेली आहे आणि गीता धर्म मंडळ याच्याशी त्या गेली 20 वर्ष संलग्न आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्या गीतेबद्दल व्याख्यानं देतात आणि अतिशय त्या भरभरून गीतेविषयी बोलतात. अत्यंत हृदयाजवळचा असा त्यांचा हा विषय आहे आणि तर त्यांच्याशी आम्ही खूप गप्पा मारल्यात यावेळेस. तर तुम्ही जरूर ही पॉडकास्ट पूर्ण ऐका आणि ही पॉडकास्ट तुम्हाला खूप आनंद देईल ह्याच्याबद्दल मला काहीच शंका नाही आहे. थोडंसं एक ताईंविषयी अजून सांगायचं म्हणजे फक्त गीताच नाही तर अनेक निरनिराळे जे संत आहेत तर त्याविषयी सुद्धा त्यांचा अभ्यास खूप आहे. आद्य शंकराचार्यांविषयी ज्ञानभास्कर नावाचं त्यांनी एक पुस्तकही लिहिलेलं आहे. तर जरूर ही पॉडकास्ट तुम्ही अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐका कारण अतिशय सुंदर पॉडकास्ट तुमची वाट बघत आहे. तर सुरू करूया माधवीताईंबरोबर गप्पा. नमस्कार माधवीताई. नमस्कार चारुता. कशा आहात तुम्ही? मी छान एकदम. तू कशी आहेस? मस्त, एकदम छान. थँक्यू फॉर कमिंग हिअर. मी तुम्हाला भेटले होते. मला माहिती आहे तुमचं शेड्यूल खूप बिझी असतं, पण तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खूप धन्यवाद. गप्पा मारायच्या आहेत आणि मला नक्की. माहिती आहे की गीता हा तुमचा अत्यंत हृदयाजवळचा विषय आहे. भरभरून तुम्ही त्याबद्दल बोलता. तर आपल्याला वेळेचं असं बंधन काही नाही. तुम्ही पण मनसोक्त गप्पा मारूया. नक्कीच नक्कीच. फक्त त्याआधी आपण आता गणेशोत्सव आहे तर आपण सुरुवात जी आहे ती गणरायाच्या प्रार्थनेने करूया. नक्की हो चालेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अ, मी तुम्हाला मागे म्हणलं तसं की गीतेबद्दल अनेक प्रश्न आहेत मनामध्ये की आणि शंका आहेत कारण अ, फार माहिती नाहीये गीता. पण म्हणून मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे हो आहेत. नक्कीच तर नक्की. हं. मला असं आठवतंय की मी लहान असताना मला कोणी सांगितलं आठवत नाही की हिंदूंचा धर्मग्रंथ गीता आहे. आता कसं आहे ना हिंदू धर्मामध्ये हे स्वातंत्र्य आहे म्हणजे हे खरं तर सौंदर्य आहे हिंदू धर्माचं की आपण हो हो हो. आपल्याकडे एकेश्वरवाद नाहीये. आपण नाही. प्रत्येकाला ज्याला जो आराध्य वाटेल तो नक्कीच त्याची प्रार्थना करणं त्याची श्रद्धा त्याची भक्ती तो करू शकतो. अनेक देवदेवता आहेत बऱ्याचदा त्यावरही प्रश्न उठवले जातात पण तो आपला आता इथे मुद्दा नाहीये. मी असं म्हणेन की हिंदू धर्माचं ते सौंदर्य आहे. पण आता जसे देवदेवता आहेत तसेच अनेक ग्रंथ आहेत. पोथ्या आहेत, पुस्तकं अनेक आहेत, गुरुचरित्र आहे किंवा हरिविजय वगैरे सारखे अनेक ग्रंथ आहेत. तर असं असताना भागवत पुराण आहे, वेद आहेत, उपनिषद आहेत. असं असताना जसा इस्लाममध्ये कुराण आहे किंवा शीख धर्मामध्ये गुरु ग्रंथ साहेब आहे असा कुठलाही एक ग्रंथ हिंदू धर्मात नाही. आपल्या हा बरोबर. पण मग भगवद्गीतेला आपण असं म्हणू शकतो का की तो एक हिंदूंचा धर्मग्रंथ आहे आणि असं बरोबर. असेल तर ते का म्हणू शकतो? बरोबर. निश्चितच म्हणू शकतो.
पण तेवढं व्यापक म्हणजे तेवढं संकुचित विचारांनी सुद्धा नाही म्हणायचं. हा. हिंदूंचा केवळ धर्मग्रंथ नाहीये. पण तू म्हणतेस तसं एक ग्रंथ जर का निवडायचा तर भगवद्गीता आहे का, तर हो आहे. पण अच्छा. अगदी सगळी आता तुझी नावं घेतली, भागवत आहे किंवा हो. बाकीचे अगदी ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे, दासबोध आहेत, अनेक ग्रंथ लोक वेगवेगळे वाचतात, गुरुचरित्र वाचतात. पण ह्या सगळ्याचं ओरिजिन म्हटलं तर ते उपनिषद किंवा वेदामध्ये सापडतं. आणि या वेदाचंच एक वेगळं व्हर्जन म्हणा किंवा एक नवीन पोशाख घालून उपनिषद आली आहे, ती म्हणजे भगवद्गीता आहे. त्यामुळे भगवद्गीता हे सगळ्याचं मूळ आहे, स्रोत आहे. पण त्याला हिंदूंचा धर्मग्रंथ म्हणणं हे सुद्धा थोडं संकुचित होईल. म्हणजे केवळ हिंदूंचा नाही, हिंदूंचा आहे नो डाऊट आहेच, पण केवळ हिंदूंचा नाहीये. तर इतकं आपल्याकडे स्वातंत्र्य असं दिलंय की जो कोणी माणूस म्हणून जन्माला आलाय, ज्याला कोणाला आपल्या श्रेयसाची तळमळ आहे, आपलं कल्याण साधायचंय किंवा आपलं ऐहिक जीवन सुद्धा आनंदमय करायचंय, त्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ग्रंथ कुठला असं विचाराल तर तो आहे भगवद्गीता. प्रत्येकासाठी माणूस म्हणून जो आणि कुठल्याही जाती धर्म संप्रदाय देश कुठलाही माणूस असो, कुठल्याही काळातला असो, प्रत्येकासाठी ही भगवद्गीता तितकीच मार्गदर्शक आहे. जितकी ती मोक्षासाठी आहे तितकीच ऐहिक लाभासाठी सुद्धा आहे. किंबहुना असंही म्हणता येईल की माणसाला हा मानव जन्म मिळाला हाच मोठा दुर्लभ आहे खरं म्हटलं तर. पण मग हा मानव देह वापरायचा कसा, असं जर का प्रश्न विचारला तर बघ ना, आपण कुठलं तरी मशीन घेतो बाजारात, वॉशिंग मशीन घेतो, टीव्ही घेतो किंवा कार घेतो. त्या प्रत्येकाबरोबर आपल्याला एक मॅन्युअल मिळतं, एक माहिती पत्रक मिळतं आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की गाडी समजा असं हे पेट्रोल वापरा, हवेचा दाब एवढा ठेवा किंवा वॉशिंग मशीन असं वापरा, असं सगळं लिहिलं असतं. तसंच अगदी तसंच हा मानव देह मिळालाय ना, तो उत्तम रीतीने चालावा, उत्तम वापरता यावा, त्याचं उत्तम रिटर्न्स मिळावेत असं जर का तुम्हाला वाटत असेल तर त्याचं माहिती पत्रक, त्याचं मॅन्युअल आहे ती भगवद्गीता, असं आजच्या भाषेत खरं म्हटलं मॅन्युअल. मॅन्युअल आहे ते. तर आणि हा, आणि आता तुम्ही म्हणालात की धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, तर मग धर्म म्हणजे काय, म्हणजे व्यापक अर्थाने धर्माला आपण कसं हो, व्याख्या करू शकतो त्याची? हल्ली धर्म हा एक ज्वलंत प्रश्न झालेला आहे किंवा धर्म हा एक वादाचा मुद्दा झालेला आहे. पण वस्तुतः धर्मग्रंथ म्हणताना धर्म म्हणजे रिलिजन, आपण ज्या अर्थाने म्हणतो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन यहुदी असे धर्म आपण म्हणतो तसा धर्म इथे अभिप्रेतच नाहीये. धारयते इति धर्म अशी धर्माची अगदी साधी सोपी व्याख्या केली. म्हणजे बघा ना, प्रत्येक संस्थेचे नियम असतात. आरटीओचे नियम आहेत, न्याय संस्थेचे नियम आहेत, शिक्षण संस्थांचे नियम आहेत. तर मग आता या समाजासाठी, समाज सुरळीत चालण्यासाठी काही नियम हवेत की नाही. मग हे नियम, हे नीती नियम म्हणजे तो धर्म आहे. आता ह्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतला जातो की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. मग धर्माला तुमच्या ग्लानी येते का काय, असं नाहीये. ग्लानी येते म्हणजे ती समाज बांधणी, ते नियम जेव्हा शिथिल होतात शिथिल किंवा होतात, दुर्लक्षित. दुर्लक्षित होतात, तेव्हा ती ग्लानी म्हटलेलं आहे. धर्माला काही ग्लानी येत नाही, धर्माला येत नाही पण ती. जेव्हा ते पाळेनासे होतात तेव्हा त्याला ग्लानी बरोबर. येते असं म्हणते. आणि त्याच्यासाठी भगवंतांनी अवतार घेतलाय असं गीतेत म्हटलेलं आहे. पण हा खरंच आहे. आणि आपल्याला असंही वाटतं की ही गीता आता आउटडेटेड आहे का. आउटडेटेड नाहीये, कालबाह्य झालेली नाहीये. कारण अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी जरी सांगितली असली तरी आपण आज सुद्धा सामान्य मनुष्य सुद्धा, प्रापंचिक मनुष्य सुद्धा रोजचा आपल्याला संघर्ष आहेच आहे. त्यामुळे या संघर्षाला काहीतरी उत्तर मिळावं, त्याच्यातनं मार्ग सापडावा, याच्यासाठी सुद्धा ही भगवद्गीता सांगितलेली आहे. त्याच्यामधलं तत्वज्ञान जे आहे ते तेवढं स्ट्रॉंग आहे, म्हणजे तत्वज्ञान हाच त्याचा गाभा आहे हो गीतेचा, असं हो तुम्ही म्हणाल का? हो. पण म्हणजे मगाशी म्हटलं तसंच मी आता परत म्हणेन की तत्वज्ञान हा मूळ गाभाच आहे. म्हणजे त्याचं इतका सुंदर त्याचं तत्वज्ञान तर सांगितलंच आहे की माणसाने माणूस कसं उत्तम रीतीने व्हायचं हेही सांगितलंच आहे. पण ह्याच जोडीला म्हणजे अनेक गोष्टी त्याच्यात आहेत. त्याच्यामध्ये व्यवस्थापन आहे, त्याच्यामध्ये काउन्सिलिंग आहे. आजच्या भाषेत म्हटलं तर हे काउन्सिलिंग आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या डिप्रेस मनोवृत्तीतनं बाहेर काढण्यासाठी केलेलं
हे काउन्सिलिंग आहे किंवा त्याच्यामध्ये लिटरेचर आहे, त्याच्यामध्ये वाङ्मयीन सौंदर्य आहे. म्हणजे इतक्या विविध पैलूंनी ही गीता सजलेली आहे की जितके तुम्हाला त्याचे पैलू सापडतील तेवढे नवनवीन रोज सापडत जातात. पण गीता हा रत्नाकर आहे, त्याच्यामध्ये जितकं तुम्ही रत्न शोधाल, प्रत्येक बुडी मारली की एक नवीन रत्न सापडतं. अशी ही गीता नित्य नूतन आहे. म्हणजे प्रोसेस आहे ही. आज वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला लगेच त्याचं हे मिळणार नाही, त्याला भरपूर वर्षांचा अभ्यास लागतो. बरोबर, म्हणजे इन्स्टंट नाहीये की आपला आजचा सगळा इन्स्टंटचा जमाना आहे, 2 मिनिटात असं काही होणार नाही. आज गीता वाचली उद्या लगेच तुम्हाला असं होणार नाही. पण ती हळूहळू जशी तशी वाचत जाल तशी ती अंगामध्ये मुरत जाते आणि तसं आचरण करायचं. या गीतेच्या पायऱ्या आहेत खरं वस्तू. हा तेच मला विचारायचं होतं की मी बऱ्याच ठिकाणी बघते की गीता पठणाचे क्लासेस अगदी म्हणजे खूप ठिकाणी आपल्याला ऑनलाईन सुद्धा आता आहेत अवेलेबल. तर मला हे विचारायचं होतं की गीता पठणानी म्हणजे नुसतंच बऱ्याच लहान मुलं सुद्धा की अगदी श्लोक त्यांचे गीतेतले पाठ असतात, म्हणजे अगदी तोंडपाठ म्हणू शकतात ते खाड. पण त्याचा अर्थ त्यांना, छोट्या मुलांना काय, इव्हन मोठ्या माणसांना सुद्धा संस्कृत मध्ये जर असेल तर त्याचा अर्थ समजत नाही. तर मग खरी पद्धत कोणती, ती अर्थ समजून घेणं हे खरं तर गीतेचं खरं अभ्यास आहे असं मला वाटतं. तुमचं काय? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण गीतेचा अर्थ तर समजायला पाहिजेच. पण त्याच्या पेक्षा आणखीन एक मी बोलते की गीतेतला श्लोक आहे ना, प्रत्येक श्लोक, प्रत्येक अध्याय जो आहे, प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे. मननात त्रायते इति मंत्र, किंवा मंत्राला नुसतं उच्चारणामुळे सुद्धा सामर्थ्य प्राप्त होतं असं मंत्राचं वैशिष्ट्य सांगितलंय. त्यामुळे लहान वयात हे कळणारच नाही तत्वज्ञान. तिथे केव्हा मोक्ष आणि मृत्यू आणि आत्मा वगैरे हे कळण्याचं वयही नसतं. या मोठ्या माणसांनी सुद्धा समजा नाही अर्थ कळला तरी सुद्धा जर का श्लोक, ते मंत्र शुद्ध उच्चारणात जर का म्हटले, मात्र उच्चारण शुद्ध पाहिजे. कारण संस्कृत भाषेमध्ये ऱ्हस्व दीर्घ याच्यामध्ये सुद्धा फेरफार झाले की तो अर्थ बदलतो. त्यामुळे कुणाकडनं तरी ती व्यवस्थित संथा घ्यायला पाहिजे, जाणकार व्यक्तीकडनं, आणि ते म्हणायला पाहिजे. पण ते नुसते म्हटले, एकाही श्लोकाचा अर्थ कळला नाही तरी सुद्धा त्याचे सुपरिणाम निश्चित दिसून येतात. पण ही गीता तशीच आहे. प्रत्येक मंत्र हा एक प्रकारचा प्राणायाम आहे. प्रत्येक मंत्र हा प्राणायाम आहे. प्रत्येक मंत्रामध्ये 32 अक्षर आहेत आणि 32 अक्षर एका श्वासात म्हणणं हा ऑटोमॅटिकली प्राणायाम होतो. त्यामुळे गीतेमुळे श्वसन, तुमचं काही श्वसनाचे प्रॉब्लेम्स असतील तर ते सुधारतात, किंवा पचनाचे, डायजेशनचे असतील, किंवा स्मरणशक्ती आहे, आत्मविश्वास आहे, इतके सुपरिणाम दिसून येतात. त्यामुळे नुसतं मंत्र पठण, नुसतं गीता पठण सुद्धा तितकंच उपयोगी आहे. मात्र तिथे थांबायचं नाहीये, तिथे थांबायचं नाही. हळूहळू त्याचं पाठांतर झालं की हळूहळू त्याचा शब्दशः अर्थ, मग बिटवीन द लाईन्स असंही कळायला लागतं. अशी ही भगवद्गीता आहे. बिटवीन द लाईन्स पण तेवढंच महत्वाचं आहे. बिटवीन द लाईन्सच खरं महत्वाचं आहे. पण ही गीता प्रत्येकासाठी वेगळी आहे बरं का. म्हणजे जो अर्थ तुला समजेल, जो मला समजेल, जो ह्यांना समजेल, त्यांना समजेल, तो प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. ती नित्य नूतन आहे, त्यामुळे ती प्रत्येकाला वेगळी भासणार आहे. शब्दशः अर्थ तर आहेच आहे, अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत, अनेक विद्वानांनी याच्यावर भाष्य केलेलं आहे. पण नुसतं तेवढंच नाहीये. तर तुम्हाला कशी ती गीता वाटते, मला स्वतःला विचारशील तर मला त्याच्यातलं वाङ्मयीन सौंदर्य अतिशय आवडतं. नुसती अर्जुनाची आणि कृष्णाची नावं सुद्धा इतकी चपखल आहेत की तिथे तेच नाव का वापरले ह्याच्यावर सुद्धा एक अभ्यासाचा किंवा अगदी प्रबंधाचा विषय होऊ शकतो. म्हणजे केशवा, कधी माधवा, कधी पार्थ, नाही, कधी केशव, माधव, जनार्दन, कधी अच्युत. प्रत्येक शब्द अतिशय नेमका आहे. अर्जुनाला सुद्धा कधी भारत म्हटलंय, कधी पांडव म्हटलंय, कधी पार्थ, कौंतेय, एकदाच त्याला कपिध्वज म्हटलंय, एकदाच त्याला सव्यसाचीन म्हटले. अशीही नावांचा अर्थ आहे. त्यामुळे ज्या अंगाने अभ्यास कराल तिथे तुम्हाला निश्चित समाधान मिळेल. तुम्ही मॅनेजमेंटचे असाल तर मॅनेजमेंटच्या अंगाने सुद्धा अभ्यास करता येईल. काउन्सिलिंग मध्ये असाल तर काउन्सिलिंग आहे. अशा या पायऱ्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा नुसतं म्हणता येणं, नुसतं शुद्ध म्हणता येणं, थोडीस स्मरणशक्ती असेल तर थोडं पाठ करणं, थोडं त्याच्यावर काही लिहिता येणं, त्याच्यावर काही बोलता येणं. पण एवढंच पुरेसं नाहीये. तर गीता हा आचरणाचा ग्रंथ आहे, बिहेवियरल सायन्स आहे. त्यामुळे ते आचरणात
येणं हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे खरं म्हटलं तर. या भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग आहे, म्हणजे सगळी पार्श्वभूमी सांगितली. दुसऱ्या अध्यायामध्ये सगळी अनुक्रमणिका आहे आणि मग कर्मयोग आहे, मग आत्मसंयम योग आहे, ज्ञान विज्ञान, राजविद्या, विश्वरूप दर्शन, भक्तियोग असे एक एक योग आहेत. असे चढत्या क्रमाने आहेत आणि शेवटचा आहे तो मोक्ष संन्यास योग आहे. अशी ही भगवद्गीता फुलत 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 जाणारी आहे. आपल्याला जे आवडेल, रुचेल, पचेल, भावेल ते त्याच्यातनं घ्या. किती अध्याय आहेत गीतेमध्ये? बरोबर, गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये एक एक योग सांगितलाय आणि प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळे श्लोक आहेत आणि एकूण म्हटलं तर 700 श्लोक आहेत गीतेमध्ये. बर, आता ही गीता आपल्याला असं वाटतं की आता ती आउटडेटेड झाली, आता आम्हाला काय उपयोग. अर्जुनाला सांगितली, अर्जुन तो युद्धाला तयार झाला, त्याला ते जय प्राप्त झाला वगैरे वगैरे झालं, आता आम्हाला काय उपयोग. पण तसं नाहीये. ते युद्ध तेव्हाचं ते धर्मयुद्ध होतं, पण आपल्याला सुद्धा रोज संघर्ष आहेच आहे ना जीवनामध्ये. संघर्ष आहेच आणि त्या संघर्षात आपणही भांबावून जातो. साध्या साध्या गोष्टीमध्ये हे करू का ते करू, सारखं आपल्याला रोज प्रश्न पडत असतात. म्हणजे प्रत्येक वेळेस धनुष्यबाण घेऊनच. म्हणूनच त्यामुळे त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला ह्याच्यात मिळतात. की आपल्याला वाटेल असं कसं व्यावहारिक कशी, पण ती सुद्धा उत्तरं ह्याच्यात मिळतात. हो, कधी कधी आपण अगदी गात्र होतो, कंटाळतो, डिप्रेस होतो, तेव्हा सुद्धा हे भगवंतांचे शब्द ऐकू येतात की तस्मात उत्तिष्ठ भारत. त्यामुळे तो उभा राहा आणि आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते. अशी ही भगवद्गीता आहे खरं म्हटलं तर. अध्यायांबद्दल आधी मी पहिला माझा प्रश्न पूर्ण करते. तर 18 अध्याय आहेत, तर त्यापैकी तुम्हाला काय वाटतं सगळ्यात महत्वाचे असे किंवा जास्त महत्वाचेच म्हणू शकतो असे अध्याय कोणते? सगळेच महत्वाचे आहेत, परंतु तर असं म्हणलं तर कुठले अध्याय तुम्हाला काय वाटतं? की खरं म्हटलं तर तू म्हणलीस तसं सगळे अध्याय महत्वाचे, म्हणजे प्रत्येक श्लोक महत्वाचा आहे. पण हे सगळं करता करता हे सगळं नाट्यमय आहे बरं. काही तत्वज्ञानाचा ग्रंथ म्हणून तो बोर असेल, कंटाळवाणा असेल असं अजिबात नाहीये. म्हणजे मग बघता बघता भगवंतानी अर्जुनाला उपदेश करता करता कुठे उपदेश केलाय. लोकांना असा प्रश्न असतो की त्या रणभूमीवर कशाला हा उपदेश केलाय असं वाटतं, किंवा मग बाकीचे काय करत होते प्रश्न पडतो. पण हे उपदेश करता करता तो संवाद रूपाने असल्यामुळे तो थोडासा सहज झालेला आहे. नुसते एकटे भगवंत बोलत असते तर कदाचित तो कंटाळवाणा झाला असता. पण अर्जुन हा विचक्षण श्रोता आहे, साधा श्रोता नाहीये. तो इतके सुंदर प्रश्न विचारतो की जे आपल्याच मनात आहेत. बरोबर, हा म्हणून त्याची उत्तर. आपण सारे अर्जुन आहोत खरं म्हटलं, त्यामुळे आपलेच प्रश्न तो विचारतो आणि मग आपल्याला हायसं वाटतं की आपल्याला वाटतं बरं झालं बाबा यांनी विचारलं, मला हाच विचारायचा होता. आणि मग ती प्रश्नांची उत्तरं देता देता काय झालं सांगू का, रणभूमीची रंगभूमी झाली. ते नाटकच सुरू झालं. तिथे 4 उवाच आहेत. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये 4 उवाच आहेत. प्रमुख वक्ता आहे भगवान श्रीकृष्ण, दुसरा श्रोता आहे तो म्हणजे आहे अर्जुन, तिसरा आहे तो म्हणजे संजय ज्यांनी निवेदन केलंय असा संजय आहे, आणि चौथा आहे तो धृतराष्ट्र आहे. धृतराष्ट्राने एकच प्रश्न विचारला आणि पुढे ते सगळं सुरू झालेलं आहे. अशी ही भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे. आता ही रणभूमीची रंगभूमी झाली हे तर आपण पाहिलं. प्रत्येक अध्याय महत्वाचाच आहे, कारण पहिल्यांदा अर्जुन विषाद योग आहे, तिथे सगळी बॅकग्राऊंड सांगितलेली आहे. आणि मग पुढे पुढे चढत्या क्रमाने दुसऱ्या अध्यायामध्ये सगळे अनुक्रमणिका आहे की पुढे गीतेमध्ये काय काय विषय येणार आहेत ते. असं करत करत तत्वज्ञान सगळ्यात शेवटी संपतंय ते 15व्या अध्यायामध्ये तत्वज्ञान सांगून संपत. पण आपल्यासारख्या प्रापंचिकानं त्या तत्वज्ञानामध्ये सुरुवातीला तरी फारसा रस नसतो. पण आम्हाला काय आवडेल ते मात्र भगवद्गीतेत सांगितलंय. ते कुठे सांगितलंय तर ते 6व्या अध्यायात आहे. म्हणजे तू म्हणलीस ना आवडीचा अध्याय, तर सगळेच आहेत. पण सुरुवात करताना आपल्याला जे आवडीचे विषय आहेत किंवा रोजच्या जीवनाशी निगडीत जे विषय आहेत ते सगळे त्याच्यात हाताळलेले आहेत. 6वा अध्याय तो खरं म्हटलं तर योगाच्या दृष्टीने अतिशय उच्च दर्जाचा अध्याय, पण त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा एक विषय हाताळला आहे तो म्हणजे आत्मसंयम. अशी खरी गोष्ट अशी आहे की आपण जगावर राज्य करू शकतो पण स्वतःवर आपल्याला विजय मिळवता येत नाही. आणि मग हा आत्मसंयम कसा साधायचा हे 6व्या अध्यायात सांगितलंय.
आणि 17वा अध्याय मला तरी खूप आवडतो प्रापंचिकांच्या दृष्टीने, की काय खावं, कसं बोलावं, कसं बसावं, दान धर्म सुद्धा करायचा असेल तर कसा करावा, हे सगळं त्याच्यात सांगितलंय. त्या अर्थाने सुद्धा 6वा आणि 17वा अध्याय सर्वसाधारण माणसाला महत्वाचं. 6व्या अध्यायामध्ये इतकं सुंदर सांगितलंय, आहार कसा घ्यावा, विहार कसा घ्यावा, निद्रा किती घ्यावी, झोप किती घ्यावी, प्रयत्न चांगल्या योग्य मार्गाने कसे करावे, हे सगळं सांगितलंय. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख, हा असं 6व्या अध्यायात सांगितलंय. योग्य आहार घ्या, योग्य विहार करा. आपण काय करतो, 2 टोकं गाठतो खरं म्हटलं तर. एक तर अति आहार करतो, नाही तर एकदम उपासच करतो. दोन्ही टाळायला सांगितलंय सगळीकडे. उगीच एक दिवस खूप व्यायाम आणि एक दिवस कंबर दुखतीये म्हणायचं असं नाही चालणार. समतोल साधायला इतकी गीता सगळ्याचा समतोल, विचारांचा समतोल, आहाराचा, विहाराचा, निद्रेचा सुद्धा. अति झोप पण घेऊ नका आणि अति जागरण पण करू नका. प्रयत्न कुठल्या दिशेने करा हेही सांगितलंय. मग एवढं सगळं जर खरंच आपण फॉलो केलं तर आपल्याला जीवन उत्तम नाही का होणार. अगदी एवढंच सांगितलंय की तुमचा स्वधर्म काय आहे, तर स्वकर्म हा स्वधर्म आहे. तुम्ही काय डॉक्टर आहात का, तुम्ही इंजिनियर आहात का, तुम्ही साधी गृहिणी आहात का, रस्त्यावरचा झाडू आलाय, प्रत्येकासाठी स्वकर्म हेच महत्वाचं आहे. गीता सांगते, म्हणजे गीतेत असं नाही सांगितलं योग कर्मसु कौशलम असं म्हणलेलं आहे, पण आपल्या भाषेत सांगायचं झालं तर मी असं म्हणते, चेस द एक्सलन्स अँड सक्सेस विल फॉलो यू. तुम्ही फक्त उत्कृष्टतेचा ध्यास धरा, यश तुमच्या मागोमागच येणार आहे. ही गीता फार सुंदर सांगते. आणि खरंच आहे, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. बॉडी चांगली असेल तर मन चांगलं होणार. एकावर एक अवलंबून आहे या सगळ्या गोष्टी, एकावर एक अवलंबून आहे. त्यामुळे आहार विहार निद्रा प्रयत्न सगळं जर का तुम्हाला उत्तम जमायला लागलं तर काय पाहिजे आणखी. बरोबर, निवृत्तीचा ग्रंथ नाही बरं का. परत परत मी सांगते की लोक की आम्हाला अजून संसार करायचा आहे, अजून मुलं बाळ, व्यवसाय धंदा नोकरी सगळं आमचं व्हायचंय, कुठे आता गीता वाचायची असं नाहीच आहे मुळी. म्हणजे हा संन्यास ग्रंथ. हा संन्यास जे आपला म्हणजे आश्रम आहे, संन्यास आश्रम. तर लोकांना असं वाटतं की तो संन्यास आश्रम जेव्हा घेऊ त्यावेळेस अजिबात नाहीये. सगळं जीवन तुमचं अतिशय उत्तम व्हायला पाहिजे. म्हणजे गीतांचा आदर करायला सुद्धा शिकवते. बोलावं कसं, समाजामध्ये वावरायचं असेल तर बोलायचं कसं. अनुद्वेग करं वाक्यम सत्यम प्रिय हितैंशयत स्वाध्यायाभ्यसनैंशैव वाङ्मयं तप उच्यते. लोकांना दुखवू नका, पण सत्य बोला, प्रिय बोला, हिताचं बोला, अभ्यासपूर्ण बोला. कम बोलो, कम में बोलो और काम का बोलो, ही त्रिसूत्री आहे गीतेची. म्हणजे हे सगळं जमलं, आपलं आरोग्य चांगलं राहिलं, समाजाशी संबंध चांगले राहिले, आपल्याला उत्तम एक ध्येय असलं, उत्तम कर्मामधला एक्सलन्स जर का खरंच प्राप्त करायचं असेल तर आणखीन काय पाहिजे. आणि म्हणून स्वकर्माची महती गीतेने सांगितलेली आहे. आणि हा स्वकर्म हा स्वधर्म आहे. पण माणसाला काय होतं माहितीये का, नेहमी परधर्म जरा बरा वाटतो, दुसऱ्याचं जरा बरं वाटतं, हो की नाही. Grass is always green at the other side. Yes, grass is always greener on the other side. ही खरीच गोष्ट आहे. मला वाटतं ह्यांचं बरं आहे, त्यांचं बरं आहे, माझंच जरा वाईट. नाही, तुझं उत्तम आहे. तू त्याच्यातला आनंद शोधायला शिक. साधा स्वयंपाक करणं सुद्धा आनंददायी आहे. रोज एक एक्सपेरिमेंट आहे, रोज एक नवनिर्मिती आहे, रोज एक नवीन पोळी ही नवीन आहे रोजची. तुम्ही अगदी वर्षानुवर्ष लाटत असाल पोळ्या. प्रत्येक गोष्ट ही नवनिर्मितीचा आनंद देणारी आहे. आणि हे करता करता आपण त्या तिथपर्यंत कुठे जाऊन पोचतो कळत सुद्धा नाही. ताई, हा किती सुंदर विचार आहे. मला खरंच मला स्वतःला ना असं फार स्वयंपाक करण्याची वगैरे आवड नाहीये, पण जर हा असा विचार केला की अरे आपण नवनिर्मिती, कधीच असा विचार केला नाही की मी रोज काहीतरी नवनिर्मिती करतेय. खरंय, प्रत्येक गोष्ट ही नवीन आहे. खरं, तुम्ही पोहे केले तरी रोजचे पोहे वेगळेच असतात. अगदी अगदी बरोबर. मग प्रत्येक गोष्टीमध्ये खूप आनंद आहे. तो तुम्ही जर का स्वकर्माला स्वधर्म मानलं आणि तो निष्ठेने आनंदाने, निष्ठेने म्हणजे
मारून मोटकून नाही, आनंदाने आनंदाने. केला तर ते इतकं कर्म असं, आणि ते करता करता ते सहज कर्म होऊन जातं. ते विशेष वाटत नाही, मी एवढं केलं असंही वाटत नाही. आणि हे बरोबर. करता करता आणखीन एक फायदा असा होतो की अहंकार नाहीसा होतो. मी केलं असं जे मी म्हणते रोज, मी असं केलं, मी हळूहळू ते, आणि मग तोच तर अडथळा आहे या परमार्थ मार्गातला. अहंकार हा अडथळा, तो आपोआप बाजूला सरतो आणि आनंद मिळतो. ते सारण्यात काही मी फार मोठा त्याग केला असंही वाटत नाही. आणि मग काय होतं सांगू का, प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्म होऊन जातं. प्रत्येक कर्म आपण म्हणतो ना, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. रोज जेवतो तर आपण जेवतोच, पण ते यज्ञ कर्म व्हायला पाहिजे. कुठलंही कर्म हे यज्ञ कर्म होऊ शकतो, इतकं गीता सांगते. आणि एकदा अंतःकरण स्वच्छ झालं ना, बघा ना, आरसा स्वच्छ असला की प्रतिबिंब स्वच्छ दिसतं त्याच्यामध्ये. नाहीतर आम्ही म्हणतो की मी आज अशी का दिसते आरशात, अगं आरसाच खराब आहे. अंतःकरण स्वच्छ केलं की भगवंताचं प्रतिबिंब त्याच्यात पडणार आहे, स्वरूप दर्शन होणार आहे. इतका लाभ जर का त्या गीतेने होत असेल, आणि हळूहळू बर का, एका दिवसात क्रांती नाही होणार. आज मी गीता वाचली उद्या मला असं नाही होणार, हळूहळू होणार आहे. आणि मग बॉडीलेस स्टेज सुद्धा अनुभवता येते. बॉडीलेस ज्याला आपण अध्यात्म ऍक्च्युली मला हा तुम्हाला पुढे प्रश्न विचारायचाच आहे की बॉडीलेस किंवा योग शास्त्रामध्ये सुद्धा की तुम्ही स्वतःला डोळे मिटल्यानंतर तुम्ही स्वतःला बघा, हे जे एक म्हटलं जातं, ती स्टेज यायला फार अवघड आहे, ती इतकी सोपी नाहीये ती स्टेज. पण तो एक अध्यात्माचाच, म्हणजे तो एक अध्यात्माकडे जाण्याचा एक स्टेप आहे असं आपण निश्चितच. म्हणजे बघा आता त्याच्या 6वा अध्याय मी म्हटलं ना आता, की त्याच्यामध्ये ध्यान कसं करायचं हेही सांगितले. आता खूप लोक सांगतात की निर्विचार व्हा, पण शक्य नाही होत निर्विचार होणं. सारखं आपलं लक्ष आपल्या देहाकडे, संसाराकडे सारखं लक्ष असतंच, पण देहाकडे जास्त लक्ष केव्हा होतं बघा. आता मी एक वेगळा थोडा मुद्दा म्हणते की आपलं नखाकडे लक्ष तरी असतं का? आपण आपलं चेहऱ्याला पावडर बिवडर लावतो, पण नखाकडे, गुडघ्याकडे आपलं लक्ष सुद्धा नसतं. पण जेव्हा ते दुखतं, तेव्हा गुडघा दुखायला लागतो, तेव्हा प्रत्येक मिनिट असं ती कळ येत राहते. म्हणजे ती जाणीव केव्हा होते, जेव्हा ते दुखतं तेव्हा. पण जेव्हा तुम्ही त्या ध्यानात जाता आणि ती प्रयत्न शैथिल्याने ती बॉडी लेस स्टेज अनुभवता, तेव्हा काहीही दुखत नाही, काहीही दुखत नाही. दुखलं तरी ते जाणवत नाही, इतकी स्टेज आहे. त्यामुळे बॉडी लेस स्टेज आहे. आणि त्याच्यासाठी भगवंतांनी सांगितलं, हे त्यात सुद्धा सांगितलेलं आहे, ध्यान कसं करावं हे सुद्धा गीतेमध्ये सांगितलेलं आहे. हे सांगितलंय. त्याच्यासाठी आसन कसं असावं, बॉडीची स्टेज कशी असावी, म्हणजे पोश्चर कसं असावं, हे सगळं सांगितलं. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचै चैलाजिन कुशोत्तरम. आणि मग बसायचं कसं, समंकाय शिरोग्रीवन. तुमची बॉडी, तुमचं मस्तक आणि तुमची मान एका रेषेत असली तर ती बरोबर कुंडलिनी जागृत व्हायला सुद्धा मदत होते. त्यामुळे ताठ बसायला सांगितलंय. आणि काही मोठं काही वेगळं करायचं नाहीये, साधं साधं धूत वस्त्र असं बसा, शांत बसा, डोळे मिटून घ्या, इकडे तिकडे बघू नका. इतक्या सुंदर सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे योगशास्त्र तर ते आहेच आहे. त्यामुळे आहारशास्त्र आहे, विहारशास्त्र आहे, आत्मसंयम शास्त्र आहे, क्षेत्रज्ञ योग आहे, राजविद्या आहे, असे अनेक योग त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि पुन्हा एवढं सगळं करून पुन्हा गीता आपल्याला जागेवर आणते. आपण फार उडू पण नाही शकत, उडायचं नाहीये, म्हणजे 7व्या आसमानमध्ये जायचं नाहीये आपल्याला. गीता सांगते की फार पण नाही करायचं. अर्जुनाला पण हेच सांगितलंय की तू प्रकृतीस पान नियोक्षती, तू अहंकाराने मी लढणार नाही असं म्हणतोयस ना, असं म्हणू पण नकोस. पण तुझी प्रकृती आहे, तुझा जो स्वधर्म आहे, तुझा जो नेचर आहे, तो क्षात्रवृत्तीचाच आहे, तू लढणारच आहेस. बरोबर. आणि ते आपल्याला बरोबर जागेवर आणतं. आपण सुद्धा खूप काहीतरी वल्गना करतो, खूप गप्पा मारतो आयुष्यात, मी असं करीन, मी तसं करीन, मला हे अजिबात आवडत नाही, मी हे करणारच नाही असं म्हणतो. पण तसं होत नाही. बरोबर कधी कधी तुम्हाला जे करायचं नसतं ते करायला भाग पडतं. त्या गोष्टी नको असतात त्या कधी कधी कराव्या लागतात. पण गीता इथे आपल्याला एक धडा देते की डेस्टिनी फाइंड्स यू ऑन द पाथ
यू ऑलवेज अवॉइड. तुम्हाला जो रस्ता टाळायचा असतो तिथे बरोबर ती नेऊन आणून ठेवते. सोडते. तुमचा जो अहंकार आहे तो फणा काढू नये म्हणून. त्यामुळे इतक्या अशा गोष्टी सांगितल्या, म्हणजे उत्तम, म्हणजे हिताचेच उपदेश केले. अगदी फार मोठे समजू नका स्वतःला, पण फार रॅशनल आणि खूप प्रॅक्टिकल त्यातलं जे आणि प्रॅक्टिकल सगळं फार सुंदर याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि विज्ञाननिष्ठता सुद्धा त्याच्यामध्ये मला दिसतीये की तुम्ही जे बोलताय त्यातून, की हेच सगळं मेडिकल सायन्स असू देत किंवा सायकोलॉजी, आता त्याचा एवढा अभ्यास केला जातोय, हे तेच सांगताय. आणि आता जो एक मेंटल हेल्थ हा सध्या प्रचंड चर्चेतला विषय आहे. प्रत्येकाला स्पर्धेमुळे असेल किंवा काय कारण असतील, जगण्याची अनिश्चितता असेल आयुष्याची, किंवा एक स्पर्धाच खरं तर अहममिका म्हणतो तसं. त्यामुळे काय होतंय ना, की प्रचंड हे वाढलेलं आहे ताणतणाव, आणि मेंटल हेल्थ प्रचंड सांभाळण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की गीतेमध्ये म्हणजे खरोखर जर तिचा अभ्यास केला तर ह्याच्यातनं बाहेर आपण लवकर नक्कीच पडू शकू. कारण मनशांती ही सगळ्यात अवघड झालेली आहे. सगळ्यात अवघड गोष्ट कुठली? आता पाश्चात्य राष्ट्रांकडे कितीतरी भौतिक समृद्धी आहे, पण मनशांती नाही. आणि ही मनशांती पाहिजे असेल तर भगवद्गीतेचा अभ्यास आणि त्याप्रमाणे आचरण. अभ्यास म्हणजे नुसती पाठ नाही करायची, त्याप्रमाणे आचरण करायला पाहिजे. आचरण नाही केलं तर होणारच नाही, ती मनशांती मिळणारच नाही. आणि गीता ही नुसती सिद्धांत मांडून थांबत नाही बरं का. ती ते प्रॅक्टिकल कसे, म्हणजे असं म्हटलं जातं की गीता हे सगळ्या शास्त्रांचं शास्त्र आहे आणि सगळ्या कलांची कला आहे. शास्त्र नुसतं स्टेटमेंट करतं, पण कला ते कसं आचरणात आणायचं, अप्लाय कसं करायचं, इम्प्लिमेंट कसं करायचं रोजच्या डे टू डे लाईफ मध्ये, तेही गीता शिकते. त्यामुळे शास्त्रांचं शास्त्र आहे, कलांची कला आहे. शास्त्राला अनुकूल वर्तन आपल्याकडनं कसं घडेल आणि सहजतेने. फार मोठा आटापिटा नाही करायचा, फार मोठा त्याग करू नका. सगळं सोडून कुठे हिमालयात वगैरे कुठेही जायचं नाही, भगवे कपडे घालायचे नाहीयेत. रोजचेच कपडे घालून रोजचीच कर्तव्य करत, पण त्याला एक सुंदर असं एक झालर लावलेली आहे गीतेने. त्या परमार्थाची झालर लावली. रोजच कर्म. तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात का, करा ना सॉफ्टवेअर इंजिनियर, तुमचं कर्म करा. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही जे कोणी आहात, त्या प्रत्येकाने आपलं कर्म करायचंच आहे, पण थोडं त्याला हे अधिष्ठान द्यायचंय, ही बैठक द्यायची. हा बेस जर का दिला तर हीच भगवद्गीता आपल्याला अतिशय आनंददायी जीवन. आणि खरंच हे आनंददायी जीवन जेव्हा मिळतं ना, तेव्हा दुसरं काय पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे अल्टिमेट काय म्हणाल आपण, डेस्टिनेशन हे आनंद आहे. आनंद आहे जो आतला जो आनंद आहे तोच खरा. आणि बऱ्याचदा काय होतं ना ताई, अध्यात्माचा संबंध कर्मकांडाशी जोडला जातो. आणि मी करते आणि मी हे सगळं करते म्हणजे मला हे सगळं मिळेल, या कर्मकांड. पण त्याला गीता पूर्णपणे त्याला तुमच्या बोलण्यात गीतेने मुळावरच घाव घातलाय. त्याला म्हटले मुले कुठार, मुळावर घाव घातलाय की कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे, फळाचा अधिकार तुझा नाही. पण म्हणजे मिळणार नाही का, मिळणारच आहे, फळ निश्चित मिळणार. कर्म केलं की फळ मिळणारच, म्हणजे अनअव्हॉइडेबल आहे ते खरं म्हटलं तर. किंवा त्याला कर्म विपाक सिद्धांत म्हटलंय. पण गीता म्हणते मा फलेषु कदाचन, तू अधिकार सांगू नको, तू कर्मावर तुझी नजर केंद्रित कर. म्हणजे कर्मामध्ये तल्लीन झालास की ऑटोमॅटिक फळ मिळणार आहे. तू हो म्हण किंवा नको म्हण, मिळणारच. तुम्ही म्हणालात की चेस द एक्सलन्स, सक्सेस फॉलो यू. कारण खूपदा काय होतं ना, ह्याचा विपर्यास पण केला जातो की कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नको, निष्काम कर्मयोग. तर असं कसं, आम्ही काम करतो मग आम्हाला त्याचं फळ मिळालंच पाहिजे. आणि त्याचा एक मा फलेषु कदाचन म्हणलं, न फलेषु नाही म्हणलं. न म्हणजे मिळणार, पण मा म्हणजे तू मागू नकोस. मा फलेषु, तू मागू नकोस, तू अधिकार सोडून दे, तू कर्म उत्तम करत राहा, ऑटोमॅटिकली फळ मिळणारच आहे, तुझ्या मागेच येईल फळ. इतकं त्याच्यामध्ये सांगितलंय. अशा खूप छान छान गोष्टी गीतेमध्ये सांगितल्या. आणि अर्जुनाची असं वाटतंय मला, संपूर्ण गीता हे सांगून झाली. म्हणजे अर्जुन पहिल्यांदा म्हणत होता की माझं बरोबरच आहे, कशाला यांच्याशी लढू. पण शेवटी अर्जुन सगळं झाल्यावर म्हणतो करिष्ये वचनं तव,
तू सांगशील तेच आता मी करीन, मला आता पटलंय. समजा अर्जुनाला गीता सांगितलीच नसती, नुसतं सांगितलं असतं मी सांगतो म्हणून लढ, तर त्याने ऐकलं नसतं का? ऐकलंच असतं. पण जेव्हा ऐकलं असतं पण मनाविरुद्ध ऐकलं असतं. आणि आपण सुद्धा एखादं काम मनाविरुद्ध केलं आणि मनापासून केलं, त्याच्यात फरक आपल्यालाच कळतो. बरोबर, कळतो की नाही? मनाविरुद्ध केलं तर ते तेवढंच चांगलं होत नाही. आणि म्हणून त्याची मनोभूमिका पालटण्यासाठी, त्याची जी संभ्रमित अवस्था होती ती बदलण्यासाठी एवढी गीता सांगितली. नाही तर काय भगवंतानी सांगितलं असतं तर अर्जुनाने ऐकलंच असतं. बरोबर. हे जर का भीमाला सांगितलं असतं, भीम लगेच लढायला तयार झाला असता. पण अर्जुन हा विचक्षण श्रोता होता, तो उगीच पण ऐकून घेणार नाही, म्हणून त्यांनी सगळं समजावून घेतलं, का लढायचं, त्याचे काय आहेत लाभ, काय आहेत. आणि मग शेवटी तो म्हणतो करिष्ये वचनं तव. पण एवढं सगळं करत असताना गीतेमध्ये कुठेही लादलेलं नाही अर्जुनावर. त्याला सांगितलंय की यथेच्छसी तथा कुरु, तुला पाहिजे तसं कर. मी हे आता सांगितलंय. आता आहाराबद्दल पण मी म्हंटल ना, आहाराबद्दल सांगताना भगवंत म्हणतात ह्याचे असे असे परिणाम आहेत, की समजा तेलकट, तिखट, आंबट, खारट, शिळ किंवा उष्ण, दाहक, स्पायसी असं खाल्लं तर हे परिणाम होतील. मग शेवटी डिसिजन इज युअर्स असं म्हटलेलं आहे, तू निर्णय घे, यथेच्छसी तथा करू. आणि शेवटी अर्जुन म्हणतो करिष्ये वचनं. तो स्वतः निर्णय घेतो, त्यामुळे त्याचं फळ त्याला तसं योग्य जे आहे ते मिळतं. आणि हे आता हा जो विषय आपला झाला, अर्जुनाला सांगितली आणि 4 लोकांनी ती ऐकली. तर मला एक असा प्रश्न आहे की महाभारत जे आहे तर ते महर्षी व्यासांनी सांगितलं आणि ते गणपतींनी लिहिलं, अशी एक हे आहे. मग ही जी गीता आहे तर ही स्वतः भगवंताच्या मुखातून आलेली आहे, तर मग ती व्यासांनी कशी लिहिली? असा एक थोडासा एक त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. तर बरोबर, मग त्याचंही उत्तर आहे बरं का. सगळं इथे कुठेही असं म्हणजे संदेहाला जागा नाहीये. महाभारतातल्या भीष्म पर्वामध्ये 3रं जे उपपर्व आहे त्याच्यातले 25 ते 42 जे अध्याय आहेत ती ही भगवद्गीता आहे. हे 18 अध्याय. आता भगवद्गीता अशीच्या अशी नाही सांगितली बरं. भगवंतानी अर्जुनाला सांगितली, काय काय सांगितलं, की आत्म्याचं अमरत्व सांगितलं आणि देह नश्वर आहे असं सांगितलं. आणि म्हणून तू मारतोयस हे देहाला मारणार आहेस, आत्म्याला तुला मारताच येणार नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी, हे सर्वांना परिचित आहे. हे सगळं सांगत असताना काही अगदी ठराविक श्लोक सांगितलेत, अगदी थोडक्यात ही गीता सांगितली आहे. पण व्यासांनी, नंतर महर्षी व्यासांनी उपनिषदातले काही संदर्भ घेऊन त्याचं सगळ्याचं संकलन केलं, त्याची 18 अध्यायामध्ये विभागणी केली. ही विभागणी करून जेव्हा पूर्ण झालं, तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध एकादशीचा, ज्याला मोक्षदा एकादशी म्हणतात किंवा ज्याला आपण गीता जयंती. हा बरोबर आहे. त्या दिवशी हे पूर्ण झालं. म्हणून कुठल्याही ग्रंथाची आपण जयंती साजरी करत नाही, पण गीता जयंती केली जाते. हे त्या महात्म्य. आणि हे मगाशी बोलता बोलता मंत्राचं तुम्ही म्हणालात की श्लोक नाही आहेत, ते मंत्र आहेत. तर काय त्याच्यामध्ये म्हणजे असं तुम्ही का म्हणालात? मंत्र हे वेगळे आणि मंत्राचा इफेक्ट फार वेगळा असतो. म्हणजे आपोआप ते तुमच्या शरीरातल्या पेशीवर, रोमावर ते कार्य करत असतात मंत्र. आणि म्हणून मंत्र सामर्थ्य. आणि मंत्राचे सुद्धा अनेक प्रकार आहे. एकाक्षरी मंत्र आहे. ओम हा एकाक्षरी मंत्र आहे. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी आहे. श्रीराम जयराम हा त्रयोदशाक्षरी. असे मंत्रमाला आहेत. रामरक्षा ही मंत्रमाला आहे, एक प्रकारची मंत्रांचा एक समूह आहे. त्यामुळे मंत्र सामर्थ्याचा अर्थ कळो किंवा न कळो, काही मंत्रांना तर अर्थ तसा नसतोच. ओम ह्रीम क्लीम वगैरे जे मंत्र त्यांना तसा अर्थ नसतो, पण त्याचा परिणाम होतोच. त्याची जीभ जी आहे ना ती वेगवेगळ्या स्थानांना स्पर्श करते. म्हणून तर आपल्याकडे दंतव्य, ओष्ठव्य हे सगळं हे सगळं सांगितलंय. त्या स्पर्श करण्यामुळे ते एक प्रकारचं तयार होतात. म्हणून त्याचं मंत्र सामर्थ्य. आणि गीता हा मंत्र आहे. गीता हा संपूर्ण मंत्रयुक्त आहे, मंत्रमाला आहे. म्हणून त्याचा समजा नाही अर्थ कळला तरी बिघडत नाही. पण जसे जसे तुम्ही म्हणता तसा हळूहळू ती गीताच आपल्याला एक एक उलगडवून दाखवते, म्हणून तो कळायला लागतो.
आणि प्रत्येकाला वेगळा करतो माझं. हा, आणि आता तुम्ही म्हणाला तसं की गीता जशीच्या तशी अशी उपलब्ध आहे, म्हणजे जशी भगवंतानी सांगितली तशीच्या तशी उपलब्ध आहे का? आहे. ती जी आता सगळीकडे कुठे अगदी भारतामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत किंवा कुठे बाहेर परदेशात सुद्धा जी गीता उपलब्ध ती एकाच प्रकारची, त्याच्यामध्ये पाठभेद सुद्धा नाही. अच्छा. किंवा यांच्याकडे 2 श्लोक ऍडिशनल आहेत त्यांच्या, असं नाही. 700 श्लोक म्हणजे 700 श्लोक आहेत. कुठेही अमेरिकेत जा नाही तर ऑस्ट्रेलियात जा, ही गीता अशीच आहे. 700 श्लोकांची, 18 अध्यायांची, 4 उवाच, 4 वक्ते अशीच गीता उपलब्ध आहे. फरक असेल तर तो टोन मध्ये फरक असतो, की उत्तर भारतीयांचे उच्चार वेगळे, दक्षिण भारतीयांची चाल वेगळी असते, पण गीता ही मात्र अशीच्या अशीच आहे. आणि ते खरं वैशिष्ट्य आहे. ती लोकोत्तर आहे, ती कालजयी आहे, आउटडेटेड नाहीये, कालबाह्य झालेली नाहीये. ती कधीच होणार नाही मला असं वाटतं, जोपर्यंत मनुष्य 5,000 वर्षापूर्वी जी गीता सांगितली ती आज आम्हाला तितकीच मार्गदर्शक. कारण मनुष्य शेवटी माणूस आहे ना, मनुष्य तोच आहे. हो, मग तो कुठल्याही युगातला असो नाही तर काही असो, प्रॉब्लेम सुद्धा तेच आहे. प्रॉब्लेम सुद्धा अजून तेच आहे. बरोबर, ते बदलत नाहीये. त्याचं स्वरूप थोडं बदलेल, पण प्रॉब्लेम्स असतातच. माणूस असा विदाऊट समस्या नाहीच आहे, सगळ्यांना आहेतच. बरोबर. अशी भगवद्गीता इतकं छान वाटतंय ना. अभ्यास करावा, लवकरात लवकर करावा. अगदी छोटे अध्याय 15वा 12वा तिथपासून सुरुवात करावी. अगदी दरवर्षी एक का होईना अध्याय करणं इतकं काही अवघड नाही. पण असं नियम आहेत, असं काही नियम नाहीये का की पहिल्या अध्यायापासूनच सुरुवात करणे? नियम असे काही आहेत गीता अभ्यासाचे? अच्छा, म्हणजे उच्चारणाचे नियम आहेत जे पाणिनीने घालून दिलेत संस्कृत व्याकरणाचे, ते नियम आहेत. त्याप्रमाणे तर जास्त चांगलं, म्हणजे ते शुद्ध शास्त्र शुद्ध होतं. पण समजा तुम्ही तुमच्या पद्धतीने, साऊथ इंडियन लोक थोडं वेगळं म्हणतात, पण त्या कुठल्याही पद्धतीने म्हटली तरी गीता ही शेवटी तशीच आहे. म्हणजे तितकीच ती फलदायी आहे असं म्हणता येईल. म्हणजे त्याला असे खूप नियम, जसे आपले नियम असतात पूजा अर्चेचे, वैदिक असं काही कुठलेही नियम तसं म्हटलं तर गीतेला नाही. म्हणजे कोणीही कधीही कुठेही वाचू शकतं, कुठेही, म्हणजे असं कुठलेही तसे नियम नाहीये. पण कर्मकांड नाहीच आहे त्याच्यामध्ये. कर्म उत्तम करा एवढंच सांगितलं, पण कर्मकांड असंच करा आणि तसंच करा असं सांगितलं नाही. फक्त एवढंच सांगितलंय की फळाची अपेक्षा करू नका, कर्म उत्तम करा, ते ईश्वरार्पण वृत्तीने करा आणि त्याच्यातला मीपणा काढून टाका. सारखं मी केलं हे काढून टाका. एवढं केलं तर त्या कर्माचा कर्मयोग होणार. आणि मग कर्मयोग झाला, त्या मार्गाने गेला पोचणारच तुम्ही तिथपर्यंत. 5 वाक्यात गीतेचं तुम्ही सार असं नाही म्हणणार, सब जर मी म्हणलं तर तुम्ही काय सांगाल? काय किती? 5 वाक्यात, आता जसं तुम्ही म्हणालात 5 वाक्यात एक गीतेचं. हो, हे बघ, कर्म, भक्ती आणि ज्ञान या तीन महत्वाचे. आता 18 अध्यायामध्ये 18 योग सांगितले, ही खरी गोष्ट. पण कर्म आहे, भक्ती आहे आणि ज्ञान आणि ध्यान, हे 4 योग समजा धरले तर कर्म करायला सुद्धा ज्ञानाचे डोळे पाहिजेत. ज्ञानाला म्हणजे भक्तीचं अंतःकरण पाहिजे आणि भक्तीला ध्यानाचं एक मन पाहिजे. असं जर म्हणजे कर्म, ज्ञान, भक्ती आणि ध्यान असं जर का केलं तर ही गीता निश्चितच संपन्न होईल. आपला साधा स्वयंपाक असेल, समजा स्वयंपाक करायचा असेल तरी कर्म करायलाच लागतं, प्रत्यक्ष उठून करावं लागतं. नुसतं मी मनाने कल्पना केली तर होणार नाही. कर्म पाहिजे, त्याला भक्ती पाहिजे, माझ्या कुटुंबियांचं आरोग्य सांभाळायला पाहिजे, ज्ञान तर पाहिजे, पुरणपोळी करायची तर किती डाळ घ्यायची, किती साखर, किती गुळ, किती कणिक माहिती पाहिजे, आणि ध्यान म्हणजे एकाग्र चित्ताने करायला पाहिजे. कर्म, ज्ञान, भक्ती आणि ध्यान या सगळ्याचा संयोग झाला तर कुठलंही कर्म उत्तम होणारच. इतकी ही गीता अशी आहे. त्यामुळे कर्म करायचे, ज्ञानाची जोड पाहिजे, भक्ती पाहिजे, ध्यान पाहिजे, आणि मग ती भगवद्गीता. आणि मात्र हे सगळं करताना ते अधिष्ठान पाहिजे. शेवटचा श्लोक हेच सांगतो, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत, जिथे धनुर्धर पार्थ आहे, तिथे जय मिळणारच. त्याच्यात प्रश्नच नाहीये. काय काय मिळणार आहे? तत्र श्री, विजय, भूती आणि नीती हे सगळं तिथे असणारच आहे. थोडक्यात काय आहे, प्रयत्न तुम्ही करायचे,
पण प्रार्थना त्याची करायची. नुसतीच प्रार्थना करून होणार नाही आणि नुसत्याच तुमच्या मानवी प्रयत्नाने होणार नाही. या दोन्हीचा जेव्हा संगम होईल, या दोन्हीचा जेव्हा मेळ होईल, तेव्हा कुठलंही कार्य अतिशय उत्तम, शुभ, पवित्र, मंगलमय होणार आहे, असं हे गीतेचं आणि जीवन सुंदर, जीवन सुंदर हे जीवन सुंदरच आहे. खरं म्हटलं तर सुंदरच आहे. त्याला थोडी गीतेची आणखीन झालर लावा की आणखीन ते दैवी होणार आहे. इतकं सुंदर जीवन. किती मी गीतेबद्दल तेवढं कमीच आहे बरं का मला. बरोबर आहे. दिवसभर बोलायला तरी मी गीतेबद्दल नाही, आणि खूप छान ऐकत राहावं असं वाटतंय. आपण मागे बोललो होतो त्याप्रमाणे तुम्ही उपनिषदांचा देखील अभ्यास करताय. तर मला जरूर तुमच्याशी उपनिषदांविषयी आपण एक वेगळी पॉडकास्ट करूया. पूर्ण वेगळी असेल याच्यापासून, अशी एक नक्की करूया. मला अजूनही खूप तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल आणि आपण मधून नक्की अशा पॉडकास्ट करत राहू. आणि याच्यातनं लोकांना जर काही आनंद देता आला तर ते आपल्याला, मलाही तुम्ही देताच आहात, मलाही ते आवडेल खूप की लोकांना जर यातनं काही उपयोग होणार असेल. आणि काही लोक, आता मी पहिल्यांदा करणार, काही लोक जर गीतेकडे वळली तर मला असं वाटतं की खूप छान त्याचं हे होईल, परिणाम होईल समाजावर. सांगायचंय सगळ्या लोकांना, अगदी ज्यांनी कधी गीता उघडली पण नसेल, तुम्ही 1-2 पावलं टाका. तुम्ही 1 पाऊल टाका, भगवंत तुमच्याकडे धावून येणार. आमचे कबीरजी म्हणतात, दरिया दूषण दास में नहीं राम में दोष, जन चाले एक पावडो हरी चाले 100 कोस. तो हरी 100 कोस धावत येणार आहे. तुम्ही 1 पाऊल टाका. फक्त गीता एक उघडा, 1 अध्याय, 4 श्लोक म्हणायला शिका कोणीतरी जाणकाराकडनं. आपोआप ती गीता, म्हणजे तो योगेश्वर तुमच्याकडनं ही गीता करवून घेईल, अभ्यास करवून घेईल. त्याची गोडीच अशी मधुरता आहे त्याची. मस्त, खूप छान. आणि पुन्हा एकदा तुम्ही वेळ काढून आलात. आणि आता खरं गणेशोत्सव आहे, कल्पना आहे मला, पण तरी देखील तुम्ही हा वेळ दिलात त्यासाठी खूप 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 आभार. आणि तू पण मला ही संधी दिलीस, अनेक लोकांपर्यंत मला पोहोचता यावं, ही गीतेचा प्रचार करता यावा. धन्यवाद. थँक्यू. मला प्रेक्षकांना सांगायचंय की माधवीताईंचं माधवी रघुवीर या नावाने एक युट्यूब चॅनल आहे. तर तिथे त्या गीतेबद्दल त्यांची व्याख्यानं असतात. तर तुम्ही जरूर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी जसं मगाशी म्हणाले की या आधीच्याही थॉटकास्टर्सच्या काही पॉडकास्ट आहेत, ज्यामध्ये सायकोलॉजी विषयी जी एक पॉडकास्ट झाली ती आहे. आणि अशा अनेक निरनिराळ्या विषयांवरच्या पॉडकास्ट आहेत. तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थॉटकास्टर्स असं नाव आहे. जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. निरनिराळे विषय तुम्हाला तिथे ऐकायला मिळतील. आणि माझा हा प्रयत्न आहे की खूप वेगळे विषय मी हाताळीन आणि अनेक निरनिराळे पाहुणे आपल्याकडे येत राहतील. तर तुमच्या सगळ्यांचा जर मला हे मिळालं तर मला अजून पुढे जायला त्याची मदत होईल. तर थँक्यू सो मच माधवीताई, पुन्हा एकदा. आणि तुझ्या कार्यासाठी शुभेच्छा. थँक्यू.